सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगाता दंडवत आता हृदया फुले चौफाळून भले वरी बैसौ पाऊले श्री गुरुचे मज हृदयी सद्गुरु तेने तारिलो हा संसार पुरो म्हणून विशेष आत्यादरो विवेकावरी का डोळे जगद्गुरु तुकोबराय महाराजांचे लाडके शिष्य असणारे निळोबाराय आणि हा निळोबारायाचा काला प्रकरणातला अभंग असून निळोबाराय सांगालीत की बाबा आज काला कोणी करीत नाही म्हणाली काला करती संतजन आणि सवे त्यांच्या नारायण काला संत करतेत आणि भगवंत त्याच्या सोबतच असते असं निळोबाराय सांगायला लागले वाटी आपुल्या आणि झाजते स्वतःच्या हाताने वाटीते मात्र खाणारे नशीबवान लागते भाग्याचा तो पावे तेथे किती उग थोडं लाही शीत लागे हाती आणि दोष देखताची जाती उगा एका लाहीत का जरी प्रसाद मिळाला महाराज म्हणाले दोषच राहत नाहीत निळा म्हणे शिराचा बुंद आणि देखता पावे ब्रह्मानंद तर आज
गुरुवर्य हरिभक्त परायण ब्रह्मीभूत नथुराम बाबा केहाळकर महाराजांना 11 वर्ष झाले जाऊन, आता हे 12 वर्ष चालू आहे, म्हणून 12व्या वर्षाची त्याची 12वी तपस्फूर्ती सोहळा म्हणून अखंड हरिनाम सप्ताह एका महिन्याचा एका याचा नाही बरं काय, वर्षाचा. तर ही सुरुवात श्री क्षेत्र घोडके पिंपरी ते पैठण पायी दिंडी सोहळा 23/3 आपण तिथून शनी प्रस्थान झालं. त्या दिवशीपासून आतापर्यंत काकडा ज्ञानेश्वरी पारायण, भोजन, हरिपाठ आणि रात्री कीर्तन. आता ते नंतर पैठणची वारी झाली. पैठणची वारी झाल्याच्या नंतर आषाढी वारी आली. आषाढी वारीला सुद्धा श्री क्षेत्र घोडके पिंपरी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा. तरी ज्ञानेश्वरी पारायण चालूच नव्हतं, गावगाव चालूच आहेत. आणि वाटणं सुद्धा एक का होईना माणूस, 2 होईना, पण पारायण चालू. आषाढी ते कार्तिकी श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी चातुर्मास निसताना इथं अखंड हरिनाम सप्ताह. तिथं सुद्धा एका गावानं येऊन 8 दिवस सप्ताह केला. महाराज तिथं सोय एवढी सुंदर झाली पंढरपुरात, ते बाबाचं मागचं पुण्य सगळं फळाला आलं. पुण्य फळले बहुता दिवसा, किंवा माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, ते महाफळाची दीप पातली प्रभू. बाबानं ज्या वेळेस चातुर्मास केला त्या काळामध्ये माधवगिरी सुद्धा मिळत नव्हती का मिळत होती? किती कष्टानं केला असं. ते म्हणायचे दुपारी 1 भाकर हातानं करून खाची, 3दा जेवण नाही, तितक्याच जेवण मात्र अखंड भजन करायचे. कपडे घालायला नाही, तब्येत जर बिघडली तर गोळी सुद्धा नाही. अशा काळात परभणीकर गुरुजीचं 40 वर्षे पाठ ऐकला. पंढरपूरला जाणं सोपं नव्हतं त्या काळात. अहो आता आपण जात होतो मागून, तर वारी चालू झाली की इरीमध्ये सगळे पावडर टाकीत होती. इतकं पाणी प्यायला कडूडक लागायचं सावळ्याच्या वाटेनं. पुन्हा गाडीतून उतरतानीच इंजेक्शन. सरकारी डॉक्टर गाडी एसटी आली, लोक चळचळ कापत होते. गाडीतून उतरणं रामकिशन बांधांडात इंजेक्शन, हे टप्पूदंड सुजायचं. त्यानं शिव याचं घेतले का नाही? ज्याईनं घेतले त्याला माहीत आहे, ज्याईनं नाही घेतले त्याला काय माहीत आहे. ज्या बाईला मुलगाच झाला नाही तिला काय माहिती आहे का त्रास. ऐक असा काळ. आणि अशा काळामध्ये त्यानं भजन केलं, काहोबाव नाही केलं. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, दीन रजनी हाची धंदा आणि गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे आणि अंगी खेळे दैवत आहे. म्हणून श्री क्षेत्र पंढरपूर आपल्या सगळ्यासाठी, आपले हरिभक्त परायण बाबाचे किती त्याचं प्रेम आहे असं आपल्याला सांगता येत नाही. रामप्रसाद घोडके साहेब त्यांनी महाराज केवढी सोय केली. आज अर्धा एकर 20 गुंठे जागा घेऊन आपली दिंडी जाईपर्यंत
त्या माणसाला सांगितलं बाकीच्या अडचणी सांगायचं नाही, पंढरपूरला दिंडी येईपर्यंत शीड तयार झालं पाहिजे. ते 60 बाय 100चं शीड आहे असं. आता आपले 1000 लोक बसते त्याच्यात. बोर घेतला, पाणी फिल्टर आपल्यासाठीच आहे ते. बाबाच करून घ्यालेत का नाही? ते म्हणले असते मग काळ झाकला, पण लेकराईची तरी चांगली सोय करू द्या. पण लेकर असे गुन्हे आहेत, बापानं बांगला बांधला तरी ते राहत नाही तिथं. त्याचे तळमळ जगाच्या कल्याणा संताच्या इभोवती आणि देहे कष्टविती परोपकारे. महाराज बाबाचं एका गावात प्रेम होतं असं नाही, आहे की नाही? आता सगळ्या जगात द्यायचं नाव आहे, त्याचं असं आचरण होतं की हे विश्वाची माझे, हे विश्वाची माझे घर, अशी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. संत लहान नसते, जेवढा देव हे तेवढे संत असते. हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरीचे दास. नाही दया भय चिंतास, नाही दया भय चिंतास, नाही दया भय चिंतास. होळी रहा उदास, होळी रहा उदास, होळी रहा
त्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आपल्याला त्याला टाळीनंच खुश करायचंय. त्याच्या लक्षात आलं. काय आनंद आहे. आपले नथुराम बाबा म्हणायचे सरपंच इकडे गेले, ते म्हणायचे भोसडीचे बायकाईच्या पुढे लय नाचते. की नाही. हे कोण होते माहिती आहेत का तुम्हाला? भजने येरीच भजन नाही होत. हे राम अवतारात कोण होते? वा नाही वा विठ्ठल दादा जरा टप्पू माळे असून वा असं म्हणायचे ते. वा नर पुढं कृष्ण अवतारात गोपाळ झाले आणि याईनं देवाला तिथं उभं केलंय. निवार तुम्ही उभे आम्ही झालो वारकरी. म्हणजे आपलं एका जन्मातलं पुण्य नाहीये. काय तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम वाचेशी तुझे आतुडे समागम घडे संताचा. नाही का जन्मून जन्मांतरी आणि ह्याची करीत आलो आम्ही. म्हणून आवडत भाऊ बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. नाही तर येरी नाही आवडत. काय काय माणसाला नामचिंतन करा म्हणलं तरी करीत नाही. महाराज म्हणले द्वितीयाच्या मुखा केलेसे कुंपण वाचे नारायण येऊन दी. त्याच्या तोंडाला येतच नाही. एका गावात एक बाबा होते. ते थकले होते म्हणजे जाणार होते. आता लोक म्हणले त्यांना आयुष्यात राम म्हणलंच नाही. त्याला राम तरी म्हणायला. एक माणूस हुशार होता, त्याच्या घरात थप्पी होती. त्याला असं भोकाड पाडलं आणि ती ज्वारी गळू लागली. त्याला वाटलं आता तरी म्हातारं म्हणे शिव शिव. काय म्हणे शिव म्हणीन. ते नाही म्हणलं. ते म्हणे याला आधी टाचा. याला काय करा, याला टाचा, याला आधी. याला शिवा म्हणलंच नाही. ते म्हणतच नाही. काय करा. पाषाण जीवनी असता कल्पवरी. महाराज सांगलेत पाहता अंतरी कोरडाची तो. किती दिवस जर दगड पाण्यात राहिला महाराज ते मोह होत नाही. मग चातुर्मासात राहू द्या, श्रावण महिना राहू द्या, गावातल्या 7 दिवस सप्त्यात राहू द्या, दगड काय करतात त्याला. मातीची एक खोळे दगड आला पोटाशी. पुन्हा एकदा सांगितलं महिला मुगाच्या घुगऱ्या घालत्यात. ते इतक्या मुगात किलोभर मुगात किती जाळ लावा. बाकीच्या पोट फुटून असं ते मऊ होते. पण 2-3 मुग मऊ होतच नाहीत. कोणते कुचर मुग नयेची पाका आणि पाहता सारिका तैसाची तो. आता 2 झाले ना. तिसरा एक सांगू का. आंबे पाडायला आले. असे आंब्याचे झाडं मोठाले पहिले
10 आंबे 10,000 आंबा उतरायचा, 2-2 खंड्या ढोरं तर एरीच बसायचे, लई टप्पू झाडं होती आपली इथे होती ना. असे आंबे पाडी लागायचे, डालानं पाड गावसायचे सकाळी सकाळी, आणि त्याच आंब्यावर राघू बसायचे. मग राघू मस्त राघून तोंड लावलेला पाड कसा लय गोड. सरपंच तुम्हाला नाही या मग माहिती. आणि त्याच्यात कावळे बसायची. कावळ्यानं आंब्याला तोंड लावलंच नाही. राघून ते एकाच फांदी होती, ती खाली उतरायचा कावळा, आणि त्याच्यात गळालेलं ढोर असलं ना त्याला कुठं सदगळ पाडलेलं राहायचं. पहिलं म्हातारं गळालेलं ढोर हातपाय खोरायचे, त्याला राहायचं बाबा खाऊन. मग त्या कावळ्यानं पाडं सोडून द्यायची, आणि नेमकं कावळ्यानं काय करायचं, त्या खाऊन जाऊ टोचणे मारायचे. महाराजांना अभंग केले. कावळे ढोपरा कावळे ढोपरा कंकर तितिरा. कावळा त्या खाऊंदावत टोचणे आणतोय. तितीर नावाचा पक्षी दगड गिळतोय, पण मोती खात नाही, नाही का. आणि राजहंस पक्षी बाकीचं काहीच पाहत नाही तुमचं भाऊ, त्याचं त्याचा आहारच मोत्याचा आहे. कळत असेल ना आता. बाकीचे माणसं रात्रंदिवस काही बडबड करते म्हणजे दगड खाते, वाईट बोलतात म्हणजे कावळ्यासारखे तोतणे आणते. पण संत मोत्यासारखा चारा खाणारे पक्षी ते नामचिन्ह तनच घेतात. हेची संत तेची तेची संत अंजांचा हेत विठ्ठली. नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी. बघा ते बाकीचे अगोदर 2-3 दृष्टांत दिले, ते सगळे आपल्यासाठी दिले. राजहंसासाठी जसा मुक्ता फळाचा चारा असतंय ते बाकी पाहत नाही, तसे संत कोणताही प्रसंग आला बाकीच्या उपाधीवर लक्ष देत नाही. जरी आकाशवर पडो पाहे ब्रह्मडोळ भंगा जाय, परिमी तुझीच वास पाहे गा.
अजिबात नाही महाराज. काय संताचं वर्णन करा. संसाराशी आगी आपुलेनी हाते लावूनी मागू ते पाहू नये. लाताळीला संसार देला षड उर्मीचा मार. जाळोनी संसार बैसलो अंगणी. महाराज काय अवस्था असन बघा. पण विचारानं अंतकरणामध्ये काहीच ठेवायचं नाही. विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले. मग तत्वतात तोरले ज्ञानी अशी. आपले नथुराम बाबा सांगायचे म्हणले बाई वारल्या त्याच्या पत्नी म्हणले दुपारा माती केली आणि संध्याकाळी जाऊन सावळीला कीर्तन केलं. आपण तर रडत बसतो. काय वैराग्य असं. वैराग्य असं कवळं नव्हतं. वैराग्याचा अंगी झाला से संचार. वाटे वनंतर सेवा विषय. आमचे हरिभक्त परायण वक्ते बाबा. आता वक्ते बाबाचे आमचे हरिभक्त परायण आता ज्याला आहेर केला ते आमचे गोपाळ भाऊ, आमचे गुरुबंधू, आपले सगळेचे महाराज. वक्ते बाबा चातुर्मासाला पंढरपूरला होते. यायचे बंधू वारले. बाबा म्हणले वारले मग मी आता गेलो तर उठतोय का. बाबाचं बोलणं. मी आलो असतो पण मी आलो तर उठन का त्यो. आता काय म्हणतील लोक. बाबा नाही गेले. मुलगा गेला तरी नाही गेले घरी चातुर्मास. आणि आपलं तर कुत्रं बिमार पडलं तरी बी काय घरानं कोण सांगन. आमची मसड दूध काढू देत नाही. घरच बाहेर आहे गावाच्या. अरे कोणाचं घर, कोणाचं दार, कोणाचे माय बाप, कोणाचे मायबाप, कोणाचं घनगोत, हे मृग जळवंत जाईन लया. महाराज सांगायला लागलेत खरं नाही. मृगजळ दुपारी दिसतंय. हरणाला वाटतंय पाणीच आहे. पळतच राहतेत हरणं माळाकड. पाणी मिळत नाही. आपल्याला माहीत आहे मृगजळ आहे. आणि सूर्याला विचारलं तर सूर्याला माहीतच नाही. तसं साधू संतांच्या दृष्टीनं काहीच माहीत नाही त्याला. त्याला दिसतंय ते फक्त जग आहे नाही, हे देवच दिसतंय. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्याशी नाही. म्हणून अखंड खंडेना जीवन महाराज रात्रंदिवस भजन केलं. रात्री केलं, दिवसा केलं. आता आपण जागृतीत करतो तर झोप लागली की बंद पडते नाही की नाही. स्वप्नात पुन्हा दुसरंच काहीतरी येतंय. का देव येतंय. काय याचा देव येतंय. पंढरपुरात राहिलो तर देव स्वप्नात येईन हो. स्वप्न पडते तर दुसरंच काहीतरी दिसतंय. ज्याचा जे व्यवसाय असला ते दिसतंय. जागृती जे भावना भावी जे जागृतीत जे पाहिलंय तेच स्वप्नात येतंय. आणि जन्मभर जे केलंय तेच मारायच्या वेळाला येतंय.
आणि मरायच्या वेळेला ज्याचं ध्यान झालं त्याच जन्माला जावं लागतंय. मरणी जया जे आठवे त्याची ते गती ते पावे आणि म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. भगवान सांगायले तर अर्जुन अरे त्याच्यासाठी परमार्थ करायचा आहे, त्याच्यासाठी असं वागायचंय, नाही तर झटका होईन. बरं एवढा मोठा राजा सगळ्याचा त्याग केला. 18-12 वनस्पती फुले फळे ओळती 22 त्या पोखरणी